Yes, students, we are going to learn the last lesson of Mathematics 1. The name of the lesson is Statistics. ज्याला मराठीमध्ये आपण सांख्यिकी असं म्हणतो, संख्याशास्त्र. तर पहा, याच्यामध्ये पहिला जो काम आहे टाइप 1 फाइंड मीन. म्हणजे याचा अर्थ आहे, लक्षात घ्या, मध्य काढा. फाइंड मीन याचा अर्थ लक्षात घ्या, मध्य काढा. मध्य काढायचा लक्षात घ्या सर, मिडल टर्म. There are three methods. One is direct mean method, सरळ मध्य पद्धत. Second is assumed mean method, गृहीत मध्य पद्धत. And the third one is step deviation method किंवा shift of origin method, असं मध्य प्रमाण विचलन पद्धत. अशा या ठिकाणी या तीन पद्धती आहेत. These are the formulas. लक्षात घ्या, ह्या काही फॉर्म्युलेज आहेत लक्षात घ्या सर, जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर याच्यावरती आपण एक्झाम्पल घेऊया. मी पहिल्यांदा थर्ड न सुरुवात करतोय. अवघड जी पद्धत आहे, शिफ्ट ऑफ ओरिजिन मेथड किंवा स्टेप डेव्हिएशन मेथड, मध्यम प्रमाण विचलन पद्धत. एकच एक्झाम्पल मी शिकवणार आहे, पेज 137 वरचं ऍक्टिव्हिटी मधलं तिसरं एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आपण स्टेप डेव्हिएशन मेथड म्हणजे शिफ्ट ऑफ ओरिजिन मेथड म्हणजेच लक्षात घ्या मध्य प्रमाण विचलन पद्धत आपण वापरणार आहे. द फॉलोइंग टेबल शोज, हे जे टेबल आहे ते काय दाखवतंय आपल्याला, द फंड्स कलेक्टेड बाय 50 स्टुडंट्स. 50 विद्यार्थ्यांच्याकडून काही निधी गोळा केलेला आहे. कुणासाठी? कुणासाठी? फॉर फ्लड अफेक्टेड पीपल. जून महिना आहे, महापूर, पूरग्रस्त लोकांसाठी. पूरग्रस्त लोकांसाठी लक्षात घ्या, या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांच्याकडून निधी गोळा करण्यात आलेला आहे. फाइंड द मीन ऑफ द फंड्स, या निधीचा मध्य काढा युजिंग स्टेप डेव्हिएशन मेथड. तर स्टेप डेव्हिएशन हे दोन दिलेत सर, फंड्स आहेत. कसं आहे की 0 ते 500 रुपये किती मुलांनी आणले? 2 मुलांनी आणले. 500 ते 1000 रुपये किती मुलांनी आणले? 4 मुलांनी आणले. 1000 ते 1500 रुपये किती मुलांनी आणले? 24 मुलांनी आणले. 1500 टू 2000 रुपीज हे किती मुलांनी आणले? 18 स्टुडंट्सनी आणले. आणि 2000 टू 2500 एकाने आणले. 2500 टू 3000 आणि एकाने आणले. बरोबर आहे सर. हे आता लक्षात घ्या, आपल्याला लिहायचं आहे, हे जे काही 0 ते 500 2 मुलांनी आणले, म्हणजे एकानं 300 आणले, एकानं 400 आणले, असं काहीतरी झालंय सर. 500 ते 1000 चौघांनी आणले, कोणी 500 आणले, कोणी 700 आणले, कोणी 800 आणले, कोणी 1000 आणले, माहित नाही. असे 4 मुलं आहेत लक्षात घ्या सर. मग हे जे असतं, हे जो पहिला कॉलम आहे त्याला क्लास म्हटलं जातं मुलांनो. काय म्हटलं जातं? क्लास. मराठीमध्ये वर्ग म्हटलं जातं. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स हा जो दुसरा कॉलम आहे त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. लक्षात घ्या सर, काय म्हटलं जातं बघा? फ्रिक्वेन्सी. त्याला मराठीमध्ये वारंवारता असं म्हटलं जातं. मग हा कॉलम इथे आहे बघा, हा क्लास आणि हा फ्रिक्वेन्सी सेकंड लास्ट. क्लास हा पहिला जो हा आहे तो लिहून टाकायचा असतो इथे, जो पहिला आहे तो क्लास. आणि फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ स्टुडंट्स तो इथं लिहायचा सेकंड लास्ट. कळलं सर? मग हे लिहूया, 0 ते 500 विद्यार्थी लिहूया आपण. बघा बरं कसं होईल, 0 ते 500 रुपये. 0 ते 500 रुपये किती मुलांनी आणले? 2. फ्रिक्वेन्सी हियर. आणि लक्षात घ्या, 500 टू 1000 रुपीज किती मुलांनी आणले? 4. 1000 टू 1500 किती मुलांनी आणले बघा सर? तर या ठिकाणी 24 मुलांनी आणले. लक्षात घ्या सर. 1500 टू 2000 किती मुलांनी आणले बघा सर? तर 18 स्टुडंट्सनी आणले. 2000 टू 2500 किती मुलांनी आणले बघा सर? या ठिकाणी तर ते एकच मुलांनी आणले. आणि 2500 म्हणजे 2500 ते 3000 किती मुलांनी आणले बघा सर? एका मुलांनी आणलेले आहेत. राईट सर. आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला FI म्हणतात. FI म्हणजे हे F1, F2, F3, F4, F5, F6. आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली, ऍडिशन केली, सम केली की ह्याला म्हणतात समेशन ऑफ FI. समेशन ऑफ FI म्हणजे सगळ्या FI ची बेरीज. म्हणजे ही कशी होती बघा सर? 2 + 4 6,
6 plus 4 10, 10 plus 8 18, 19 20, इथे 0 इथे 2, 2 plus 2 4, 4 plus 1 5, 50. समेशन ऑफ fi किती झालं बघा सर 50 झालं. आता हे सगळं करायचं आहे सर. क्लास मार्क हा क्लास आहे. नाउ वी वॉन्ट टू फाइंड आउट द क्लास मार्क. तो कसा काढायचा? दिस इज नोन ॲज x1, x2, x3, x4, x5, x6. आता 0 to 5 ह्याच्या मधला नंबर काढायचा आहे. 0 to 500. मग 0 to 500 मध्ये मधोमध येणार 250. मग ह्याला काही फॉर्म्युला आहे का? आहे ना. ह्याला म्हणतात x1 इज इक्वल टू लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. दिस इज नोन ॲज द लोअर लिमिट. दिस इज नोन ॲज द अप्पर लिमिट. मग इथे लोअर लिमिट किती आहे बघा बरं 0. अप्पर लिमिट किती आहे बघा 500 डिवायडेड बाय 2. दॅट इज 500 डिवायडेड बाय 2 250. Therefore x1 is equal to 250. x2 म्हणजे 0 आणि 500च्या मध्ये 250. बरोबर सर. मिड ऑफ द 0 and 500 is 250. 500 and 1000 x2 काढायचं असेल तर x2 कसं येईल बघा सर. x2 काढत असताना 500 लक्षात घ्या 500 प्लस 1000 डिवायडेड बाय 2 दॅट इज 1500. 1500च्या हाफ किती होणार बघा सर 750. किती होणार बघा सर 500 आणि 1000च्या मध्ये किती होणार 750. असं तुम्ही सर पुढे पुढे जाऊ शकता. 1000 आणि 1500 याच्या मध्ये किती येईल 1250. 1500 आणि 2000च्या मध्ये किती येईल 1750. 2000 and 2500च्या मध्ये किती येईल 2250. 2500 and 3000च्या मध्ये किती येईल 2750. This is known as x1, x2, x3, x4, x5 and x6. Now आपल्याला DI काढायचा आहे. DI means difference, that is the deviation. Deviation, difference. That is xi वजा a. What is a? A is assumed mean. हे जे मीन आहेत ना, हे जे आहेत ना, ह्यापैकी एकाला ॲझ्युम्ड मीन मानायचा. एकाला. मग कुठले हे वरचे 2 सोडा, खालचे 2 सोडा. एक दोनापैकी 1250 आणि 750 याला माना. त्यात त्यांनी सांगितलंय टेक ए इज इक्वल टू 750 त्यांनी सांगितलंय. त्यामुळे सर तुम्ही ह्याला ए म्हणा सर 750. पण होमवर्क करायचं आहे. हेच एक्झाम्पल घ्यायचं आणि ए ला 1250 म्हणून करायचं आहे तुम्ही. हे होमवर्क दिले. मी आता 1750 ला ए मांडतोय. पण तुम्ही घरी हेच एक्झाम्पल पुन्हा करायचं. काय घ्यायचं ए त्यावेळेला 1250 घ्यायचा. आत्ता पण आन्सर येणार आहे 390 आणि तुमचं हे पण घेऊन उत्तर तेच येणार आहे 1390. आन्सर विल बी द सेम. आता मी हे घ्यायला लागलोय 1750 ला मी ए म्हणतोय ॲझ्युम्ड मीन, ग्रहित मध्य. ह्याला मी मध्य ग्रहित धरला हा. मग आता हे करता सर DI काढायचा सर. तर DI इथं काढूया. D1 इज इक्वल टू x1 वजा a. x1 किती आहे आणि काढत असताना लक्षात घ्या खालून घ्या लास्ट वरून. D1, D2, D3, D4, D5, D6. D6 पहिल्यांदा घेऊया सर. D5 हे D6 पहिल्यांदा आपण घेऊया D6. मग D6 इज इक्वल टू x6 मायनस a. x6 किती आहे 2750. 2750 मायनस a किती आहे 1750. बघा बरं सर याची वजाबाकी केली. 2750 मायनस 1750 म्हणजे ओनली 1000 शिल्लक. बोला किती राहिले बघा सर. कारण ह्याच्यामध्ये 2750 गेले 750 ला 2000 मध्ये 1000 गेला 1000 रुपये. सबस्ट्रॅक्शन किती आलं बघा सर 1000 इथं आले सर. ह्याचं करा सर. हे 5 आहे x5. x5 किती आहे 2250. हे 2250. ए किती आहे बघा सर ए 1750. 1750. मग 2250 मधनं 1750 गेले किती शिल्लक 500. सबस्ट्रॅक्शन करून बघा 500. ही तर 1750 हा x4 आहे.
1750 x4 आहे आणि ए सुद्धा आहे 1750. हा x4 आहे, x1 x2 x3 x4. x4 पण हाच आहे आणि ए पण हाच आहे. मग हे वजा हे दॅट इज 0. हे वजा हे म्हणजे किती आलं बघा सर 0. मग हे आलं 12,050. बघा बरं सर इथे किती आलं प्लस 12,050 मायनस 1,750. बघा बरं सर कसं झालं. आता हे मोठं आहे, हे मोठं आहे सर, मोठ्याचं चिन्ह द्यायला लागतंय. मोठं हे लहान आहे. मग 1750 मधनं 1250 गेले, 500 शिल्लक. साइन बिगर मायनस 500. हे 500 असेल तर हे मायनस 500 लक्षात घ्या सर, हे मायनस 500. आता हे घ्या 750 x2 किती आहे बघा सर 750 मायनस 1750. मग हे मोठं आहे सर, मोठ्याचं चिन्ह मायनस आहे, देऊन टाका. मग 750 मधनं 750 गेले, किती राहिले 1000 मायनस 1000. त्यामुळे इथं आले सर हे मायनस 1000. मग हे सर 500 1000, हे मायनस 500 मायनस 1000, हे मायनस 1500 येणार सर लास्टला. बघा बरं x1 किती आले 250. बघा बरं 250 मायनस 1750. 1750 मधनं 250 गेले, किती राहिले 1500, 1500, चिन्ह मोठ्याचं मायनस. Therefore it is minus 1500. हे तुम्ही तोंडी पण करू शकाल सर, लक्षात घ्या. पण मी लिहून तुम्हाला दाखवलंय, इथेपर्यंत झालं. आता नाउ वी वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ जी. यूआय काढायचं आहे सर, यूआय. डी.आय अपॉन जी, हे सगळं डी.आय आहे, D1 D2 D3 D4 D5 D6. जी, हाऊ विल फाइंड द जी. जीचा फॉर्म्युला काय बघा सर, वी कॅन फाइंड आउट द जी. जी इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. जी इज इक्वल टू व्हॉट सर, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. व्हॉट इज अप्पर लिमिट? अप्पर लिमिट टू 3000, लोअर लिमिट 2500. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, दॅट इज 3000 मायनस 2500. म्हणजे जी किती झालं बघा सर 500. जी किती झालं बघा सर 500. दिस इज द व्हॅल्यू ऑफ जी. मग इथे सर आपल्याला घालता येईल, पहिल्यांदा जी ची व्हॅल्यू फिक्स झाली, आता 500. आता घ्या सर U1 काढायचं आहे. U1 कसं काढायचं? व्हॉट इज द DI? DI इज 1500 मायनस 1500 डिवायडेड बाय 500 जी. हे 2 झिरोला 2 झिरो गेले, 5 1 जा 5, 5 3 जा 15 मायनस 3. व्हॉट विल द आन्सर हियर? हियर इज द मायनस 3. किती आलं बघा सर आन्सर मायनस 3. अगेन हे काय झालं U1 झालं. आता U2 घेऊया सर. U2 कसं घेता येईल बघा सर, U2 इज इक्वल टू D2 अपॉन G. व्हॉट इज द D2? D2 इज हियर मायनस 1000 मायनस 1000 अपॉन G. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ G? 500. व्हॅल्यू ऑफ G आपण काढलेली 500. मग या ठिकाणी 2 झिरोला हे 2 झिरो गेले, 5 1 जा 5, 5 2 जा 10 मायनस 2. या ठिकाणी लक्षात घ्या किती आले बघा सर, हे मायनस 2 आले. पाहिजे असेल तर आणखीन एक घेऊ शकतो आपण, लक्षात घ्या. पहा बरं U3 इज इक्वल टू, पहा इथं घेतो मी, U3 इज इक्वल टू D3 अपॉन G. व्हॉट इज द D3? D3 इज मायनस 500. हे मायनस 500 अपॉन हे 500. मग हे सर 5 2 ला 2 गेले, हे 5 1 जा 5, 5 1 जा 5 मायनस 1. व्हॉट इज द आन्सर हियर? मायनस 1. राईट सर, इथे मायनस 1 झाले. नाउ 0 अपॉन 500, 0 अपॉन एनिथिंग इज 0. 0 अपॉन एनिथिंग इज 0. इथं पुन्हा 500 अपॉन 500 इज 1 प्लस 1. 1000 अपॉन 500 इज 2 प्लस 2. बघा बरं सर, लिखाण करण्याची गरज नाही, आपण करू शकतो पाहिजे असेल तर असं. हे U1 U2 U3 U4 U5 U6 इज D1 अपॉन G, D2 अपॉन G, D3 अपॉन G. What is G? G is nothing but upper limit minus lower limit. This is upper limit, this is lower limit. लक्षात येते का बघा सर, वरची मर्यादा ही खालची मर्यादा, वरची मर्यादा खालची मर्यादा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता हे FI आहे आणि हे UI आहे.
हे एफ आय आणि हे यू आय यांचं लक्षात घ्या मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन एफ आय इंटू यू आय, एफ आय इंटू यू आय. पहा बरं, 3 2 जा 6, 3 2 जा 6 मायनस इंटू प्लस मायनस, 3 2 जा 6 मायनस इंटू प्लस मायनस, 2 4 जा 8 मायनस इंटू प्लस मायनस, 24 1 जा 24, 18 0 0, 1 1 जा 1, 2 1 जा 2. आता काय करायचं सांगा सर. आता हे मायनस वाल्याचे ऍडिशन करायची आणि प्लस वाल्याचे ऍडिशन करायची आणि टोटलची ऍडिशन करायची, टोटलची बेरीज करून याला म्हणायचं समेशन ऑफ एफ आय यू आय. हे F1 U1, F2 U2, F3 U3, F4 U4, F5 U5, F6 U6. आणि या सगळ्या FI ची बेरीज समेशन ऑफ FI सगळ्याची बेरीज. पण बेरीज करताना काय करायची, पहिल्यांदा याचीच बेरीज करा मायनस वाल्याची. ती किती होईल बघा सर, चिन्ह समान आहेत, साइन्स आर इक्वल, सो मेक ऍडिशन. 24 प्लस 6 30, 30 प्लस 8 38, दॅट इज मायनस 38. इथं किती आलं बघा सर, हे 1 प्लस 2 3, दॅट इज प्लस 3. मायनस 38 प्लस 3 किती येईल बघा सर, मायनस 38 आणि प्लस 3. साइन्स आर डिफरंट, सो मेक सबस्ट्रॅक्शन. 8 मायनस 3 इज 5, 335. चिन्ह मोठ्याचं मायनस, मायनस 35. व्हॉट इज द आन्सर, मायनस 35. हे झालं समेशन ऑफ एफ आय यू आय, समेशन ऑफ एफ आय यू आय. आता सर नाव द यू वॉन्ट द फॉर्म्युला. आता आपल्याला काय काढायचं सांगा, मीन काढायचं आहे. इथं फॉर्म्युला असा आहे बघा, लक्षात घ्या. फॉर्म्युला इज, इथं आपण फॉर्म्युला पाहतोय, एक्स बार इज इक्वल टू, इथे आपण फॉर्म्युला पाहतोय बघा, लक्षात घ्या सर. आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार इंटू जी. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार इंटू जी. एक्स बार म्हणजे मीन, मध्य. एक्स बार म्हणजे मध्य. मग आता ए राहू दे. व्हॉट इज द यू बार, यू बार मीन्स समेशन ऑफ एफ आय यू आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय इंटू जी. व्हॅल्यूज घाला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ ए इज 1750. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए ची व्हॅल्यू 1750 इथं घातली, 1750. व्हॉट इज समेशन ऑफ एफ आय यू आय, समेशन ऑफ एफ आय यू आय इज मायनस 35, मायनस 35. व्हॉट इज समेशन ऑफ एफ आय, समेशन ऑफ एफ आय इज 50. व्हॉट इज जी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ जी इज 500. व्हॅल्यू ऑफ जी इज 500. म्हणजे आता कसं होईल बघा बरं सर. पहिली गोष्ट, इट इज 1750 अँड प्लस इंटू मायनस. हे पहा सर, प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस इज मायनस. आता याचं डिव्हिजन घ्या. हे 0 ला 0 कॅन्सल, 5 1 जा 5, 5 10 जा 50. आता याचं मल्टिप्लिकेशन सर, 35 इंटू 10 350, 35 इंटू 10 350. सबस्ट्रॅक्शन बघा सर, 1750 याच्यामध्ये बघा बरं, 1750 प्लस आहे मायनस 350. पहा बरं, साइन्स आर डिफरंट, मेक सबस्ट्रॅक्शन. चिन्ह वेगवेगळी आहेत, वजाबाकी करा. म्हणजे कसं होईल, 0 0 5 5 0, 7 मायनस 3, 7 मायनस 3 म्हणजे किती बघा सर, 7तून 3 गेले, किती उरले, 4 उरले, एकाशी एक. 1400 बघा बरं, बरोबर आहे का, 1400, 1400. दिस इज द मीन एक्स बार, दिस इज द मीन एक्स बार. लक्षात घ्या, विच इज अ व्हेरी करेक्ट आन्सर. जरी 1390 आलेलं असलं तर दिस इज द ऑल्सो करेक्ट आन्सर. अप्रॉक्सिमेट असतो सर हा मध्य, इट्स अप्रॉक्सिमेट 1400. ओके सर. तर अशा प्रकारचं व्हेरी करेक्ट, दिस इज व्हेरी करेक्ट. लक्षात घ्या, अतिशय योग्य अशा प्रकारे करेक्ट आहे एक्स बार. हेच आन्सर आपल्याला, म्हणजे आपल्याला आन्सर ह्याचं जे येणार लक्षात घ्या ते 1400 अशाच प्रकारचं लक्षात घ्या आपल्याला इथं येऊ शकेल. लक्षात घ्या आन्सर त्याचा. हे जरी तुम्ही घेतलात 1250, हे जरी ॲझ्युम मीन घेतलात तरी आन्सर हेच येणार सेम. तुम्हाला जे होमवर्क मी दिलेलं आहे
की जिथं ए घ्यायचं आहे तुम्ही, ए काय घ्यायचं आहे बघा सर, हा घ्यायचा नाहीये. ए म्हणजे ॲझ्युम्ड मीन. ॲझ्युम्ड मीन्स हा मधला घ्यायचा असतो ना सर, वरचे 2 सोडा खालचे 2 सोडा, हा घ्या किंवा हा घ्या. मग 1750 घेण्यापेक्षा हा घ्या, 1250. हा घेतला की मग लक्षात घ्या तुमचं या ठिकाणी आन्सर तेच येणार आहे. मग हे घेऊन तुम्ही पुन्हा हे सगळं बदलणार. दी सगळ्या व्हॅल्यूज या पुढच्या बदलतील, लक्षात घ्या सर, पण आन्सर तेच येणार. आन्सर विल बी द सेम. आपण घरी करून बघा. इथं मी 1750 घेतला, हा 1250 घेऊन तुम्ही करून पहा. हा टेबल आपल्याला पाठ करावा लागेल. काय पाठ आहे बघा सर, क्लास वर्ग, क्लास मार्क वर्ग मध्य, DI म्हणजे XI वजा A, UI DI डिवायडेड बाय G, frequency which is given, frequency means number of students, and then FI into UI. आणि हा ॲझ्युम्ड मीन्सचा हा फॉर्म्युला एक तुम्हाला लक्षात ठेवायला लागतो. x बार इज इक्वल टू a प्लस u बार इंटू g. व्हॉट इज द u बार? समेशन ऑफ FI UI डिवायडेड बाय समेशन ऑफ FI. हे लक्षात ठेवायला लागेल सर हा फॉर्म्युला तुम्हाला. तर ह्याला काय म्हणायचं? स्टेप डेव्हिएशन मेथड.